काय सोडवलं बघतो, नंतर चेक करून घे. कुठे कुठे मार्क मी एक्झामिनर म्हणून कट करू शकतो ते दाखवतो तुला त्याच्यात. एवढं बघ जरा परफेक्ट. बरं याच्यामध्ये किती पैकी किती पडायचे असं वाटतं सुरुवातीला? एवढे पडू शकतात काय? एक डाऊट येतो ना. पडू शकतात, पॉसिबल आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. दोन गोष्टी पाहिजे, तुम्ही परफेक्ट पाहिजे, सांगणाऱ्याला माहिती पाहिजे. आता काय उपयोग नाही. पहिल्या याच्यामध्ये मला कुठला सोपा वाटतोय? ऑब्जेक्टिव्ह मी 20 पैकी 20 काढून दे. ओके, माझ्या सोडून द्या. 20 पैकी 20. पुढे हा अटेम्प्ट झाला आपला, लिहून टाकलं. पुढे कुठला कम्फर्टेबल वाटतो? ऍडमिशन. आता इथे एक प्रॉब्लेम झाला, ऍडमिशन बघून ठेवायला लागणार. बिल्स ऑफ एक्सचेंज पुरा स्किप करून टाक, त्याची गरज नाही आपल्याला. रेग्युलर पॅटर्न टाकली तर बघ, हा रेग्युलर याला बघ, परत तोच फॉलो केलेला. कदाचित हा ट्रेंड पण पुढे जाऊ शकतो किंवा हा पण फॉलो होऊ शकतो. रिपीट असंही होऊ शकतं. मग बेसिक ऍडमिशन करून ठेवा. बेसिक ऍडमिशन विथ बेसिक जर्नल एंट्री, जसं यावर्षी पडले होते. त्यामुळे एक डोक्यात ठेवायचं आपल्या, कुठलंही अगोदर ठरवून जाऊ नका की मी हा सोडवणार. एक 4 फिक्स ठरवून जा की मी हे परफेक्ट करणार आहे. मग याच्यामध्ये मी काय करतो, ऍडमिशन बेसिक घेऊया. ऍडमिशन कुठला घेणार आहे? वैष्णवी बेसिक. आणि क्लिअर काय करणार आहे? ओके, तो आता ऑलरेडी आपला झाला. विथ जर्नल एंट्री हे महत्वाचं आहे. काय काय मुलांना अकाउंट सोडवता येतात पण जर्नल एंट्री सोडवता येत, बरोबर आहे ना. पुढे ह्याच्यामध्ये कुठला कॉमन दिसतोय? हा जो खालचा आहे हा रोटेशन वाला आहे. डिझोल्युशन फिक्स ठेवली, म्हणजे डिझोल्युशन सर 4 ला जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. 5 ला जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. काही भरोसा नाही. पण आपल्या हातात काय? डिझोल्युशन क्लिअर करा. तुम्हाला नंबरशी मतलब नाहीये, तुम्हाला पॅटर्नशी मतलब आहे, जो आपण टॉपिक चूज करणार, बरोबर आहे ना. याच्यामध्ये आपण काय ठेवायचं आहे? डिझोल्युशन ॲट एनी कॉस्ट विथ इनसोल्वंट क्लिअर झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला 25 दिवस आहे आत्ताच्या आपल्या स्पीडनुसार, बरोबर आहे ना. त्याच्या खाली ह्याच्यामध्ये कुठला अटेम्प्ट करणार बघा, दोन्ही आपल्याला येतात. इश्यू ऑफ शेअर पण पडतो, डेथ पण पडतोय, रेशो पण पडतोय. मग रेशो तुम्ही ऑप्शनला टाका. रेशोची आत्ता काही गरज वाटत नाही कारण आपला मूळ जो रेशो नाही तरी ऑप्शनलाच आहे, प्रेफरन्स त्याला नाही. मग तुमच्या हातात काय? आयदर इश्यू ऑफ शेअर पुरा क्लिअर करणं किंवा डेथ, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला याच्यापैकी या ग्रुपमधला कुठला घेणार आहात? मी डेथ लिहून ठेवतो, पण इश्यू ऑफ शेअर खाली बघा रिपीट झाली. मग या ग्रुपमधला तुम्ही डेथ घ्या, जो तुमचा आत्ता ऑलरेडी झाला. मग डेथला अजून काही येऊ शकतं तर 2 वर्किंग नोट येतील. कुठल्या कुठल्या ग? सस्पेन्स रेग्युलर आहे ती. आणि काय येईल पूर्व? अजून गुडविलची वर्किंग नोट येईल आणि लोनची येईल काढायला, एक्झिक्युटिव्हला ट्रान्सफर करा. बाकी काहीच येणार नाही. म्हणजे ओनली कॅपिटल अकाउंट येऊ शकतं, बरोबर आहे ना. ओनली कॅपिटल हे डोक्यात ठेवायचं आपल्याला. त्याच्या खाली क्वेश्चन 5 कुठला अटेम्प्ट करणार? डेथ, इश्यू ऑफ शेअर, इश्यू ऑफ शेअर. आता डेथ ऑलरेडी क्लिअर झाला आहे सर, म्हणजे कुठला आला? जो आता आपला ऑलरेडी चालू आहे. हा दिवाळीत आहे आपल्याला इश्यू ऑफ शेअर बोर्डाच्या ह्याच्यानुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला. तो आता ऑलरेडी झाला, जुलै चालू व्हायचा आहे. एक ऍडजस्टमेंट फक्त राहिले की आत्ताचे रिपीटरचे ह्याला पडले फार्मेचरची फेल गेल्याची, ते डोक्यात ठेवा. त्यामुळे ते क्लिअर करणं गरजेचं आहे. खालच्या ह्याच्यातलं सर ऑप्शनच नाही, कंपल्सरी आहे. बेसिक आपल्याला एक गाईडलाईन मिळाली, एक कन्सेप्ट क्लिअर करून टाका. आता याच्यामधनं आपल्याला काय काय कळलं? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म ॲट एनी कॉस्ट आपल्याला क्लिअर करायचं आहे. किती मार्क आहे त्याला? 10. पहिल्या याच्यामध्ये क्वेश्चन 2 ला 10 मार्क आहे. क्वेश्चन 2 ला मोठे सर मला पण बोलणार नाही. क्वेश्चन 2 ला 10 मार्क आहे. पुढे 10 मार्क आहे आयदर रिटायरमेंट आणि 8 मार्क डेथ.
मार्क, रिझर्वेशन 10 मार्क आणि काय आपल्याला हे झालं इश्यू ऑफ 8 मार्क आणि काय शिल्लक आहे यातलं एवढंच आहे ना. फायनल अकाउंट आणि 12 बघा किती झालं. क्वेश्चन 2 मध्ये हा किती मार्काला येणार आहे, पहिला 20 मार्काला, किती मार्काला आहे, दुसरा 10 मार्काला, तिसरा 10 मार्काला, पहिले तो 14 मार्काला कंपल्सरी. बरोबर आहे. ऑप्शन आहे त्यासोबत तर 10 मार्क कट नाही होत, ते काही यांना कटणार होतं. म्हणजे एक कळलं बेस हा वरती जायची शक्यता फार कमी आहे, कारण त्याला 8च मार्क. लक्षात आलं काय, रिक्षाच्या डोक्यात खूप कठीण कन्फर्मेशन लक्षात. म्हणजे बेस आयदर वरील तो खाली वरती जायची शक्यता फार कमी, म्हणजे 10 मार्काची वेटेज बसत नाही. ते भागामध्ये जातं मला किती मार्क आले 8 8 12 12 किती झाले 12 24 आणि 8 32 आणि 8 40 50 60 थोडासा मायनस 3 झाला. काय काय क्लिअर करायचं आपल्याला, रिटायरमेंट, विथ जर्नल एंट्री आणि ॲडमिशन करून सोडायचं नाही, बघून ठेवायचं. पण सॅक्रिफाईस काढायला आलं तर आपल्याला यायला पाहिजे, बरोबर ना. खाली रिझर्वेशन होईल पुढच्या महिन्यामध्ये आपण क्लिअर केलं, पुढच्या दिवस आता पुढच्या महिन्यात पण फेरीमध्ये मागे नाही लागला. आपण दुसऱ्यामध्ये मागे आपल्या वाटतं दुसऱ्यामध्ये काहीच नाही, पण कायदा काय आहे गोष्टी तुला क्लिअर करतात. पेपर पण सगळं क्लिअर होतात आणि अडचण काय नाही. सेकंड क्लास पेपर असतो दुसरा पेपर दुसऱ्याकडे सोडतो फेरीमध्ये इंग्लिश सोडतो. इंग्लिश पहिला असतो, दुसरा पेपर तुमचा मराठी, तिसरा चौथा फेरीमध्ये तिसरा तुम्हाला काय अटेंड करायचं म्हणजे एक पहिला गोष्ट